मराठा साम्राज्य दर्शविणारा जो नकाशा होता तो 8वीच्या पाठ्यपुस्तकातनं वगळलेला आहे. आता वगळण्यासाठी एक ठोस कारण पाहिजे जे की आजपर्यंत समोर आलेलं नाहीये. मग हा काही लोकांचा खोडसळपणा आपण म्हणू शकतो. तुम्ही एवढा मोठा इतिहास नाकारणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, पाप आहे आणि अन्यायजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो हळूहळू पुसण्यात येत आहे, तर तसं न होता हा मराठा साम्राज्याचा इतिहास जपून ठेवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत तो समजला पाहिजे, कळला पाहिजे. खेदजनक गोष्ट अशी आहे की खूप लोकांना हा विषय माहिती नाही आहे आणि इतिहास देखील माहिती नाही आहे. यात छत्रपती शाहू महाराजांचा जो काळ होता 18व्या शतकातला, तो कालखंड होता की स्वराज्याचा विस्तार ज्यावेळेस झाला, अगदी आपण म्हणतो तंजावर ते पेशावर, हे ते सर्व त्या काळात झालं होतं. आपल्या खूप वीर मराठ्यांनी त्यांचं बलिदान देखील दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपले शूरवीर सरदार होळकर होते, शिंदे होते, बाजीराव पेशव्यांचा देखील समावेश आहे. इतिहास हा कोणाच्याही भावनांवर नसतो, तर तो सत्य घटना आणि सत्य पुराव्यांवर असतो. नकाशाची दुरुस्ती होऊन तो ठेवला पाहिजे होता पुस्तकांमध्ये. वगळलेला आहे म्हणजेच मराठ्यांचा इतिहास तुम्ही नाकारताय. तर आता महाराष्ट्र देखील शांत बसणार नाही. महापुरुषांविषयी जे अपशब्द आजकाल ऐकले जातात किंवा वक्तव्य जी आपण ऐकतोय, त्याच्यावर देखील एक कडक कारवाई होईल. कोणतीही जात धर्म पंथ न पाळता ते याच्यात सहभागी झालेले आहेत. ज्यावेळेस छत्रपती महाराजांचा विषय येतो त्यावेळेस सगळे एकजुटीने आवाज उठवतात. कुठेतरी लोकप्रतिनिधी यामध्ये कमी पडत आहेत असं दिसते. अटक ते कटक आमचं राज्य होतं असं ते म्हणतात, पण ज्यावेळी अशा काही घटना घडतात त्यावेळी ते कुठेतरी बॅकफुटला गेलेलं दिसते. छत्रपती शिवाजी महाराज हे एकट्या कुठल्या समाजाचे नव्हते, ते सर्वांचे होते. मराठ्यांनी राष्ट्ररक्षण देखील केलेलं आहे. आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. लिहिलेल्यापेक्षा आपण एक व्हिज्युअल असतं ते जास्त समजतो, त्यामुळे तो नकाशा गरजेचा आहेच, 100% गरजेचा आहे. पण त्याचबरोबर जे लिहिलेला जो इतिहास आहे तो कुठेतरी कमी पानात होत चाललाय. इतिहास आपल्या कमी पानं होत चालले, तो वाढवला पाहिजे. म्हणजे पूर्ण भारतभर आपल्या छत्रपतींचा इतिहास काय होता हे समजेल. NCERTच्या अंडर ऑलमोस्ट 27,000 स्कूल्स येतात आणि 11 लाख विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवणे हे पाप आहे. नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. गेल्या काही दिवसापासून आपण एक न्यूज किंवा एक चळवळ म्हणा, एक तुम्ही ऐकत असाल की NCERTच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हा काढून टाकण्यात आला. या संदर्भात बऱ्याचशाच लोकांना अजूनही थोडीफार माहिती कमी आहे. त्यामुळं आज आपण स्वतः वृषालीताई भोसले, ज्या की शिवाजी महाराजांच्या वंशज आहेत, आज आपण त्यांच्याकडूनच बरीचशीच माहिती या संदर्भातली घेणार आहोत. त्याचबरोबर आज पुण्यात महाराष्ट्र धर्म मोर्चा काढण्यात आला, त्या मोर्चाबद्दल देखील राजेंचे काय मत आहेत ते जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार, जय शिवराय. जय शिवराय. आज जो मोर्चा आपण महाराष्ट्र धर्म मोर्चा जो पुण्यातून काढला, त्याचा उद्देश काय होता, त्याच्या मागची बॅकग्राऊंड स्टोरी काय आहे आणि या संदर्भात पूर्ण डिटेल्स तुम्ही आम्हाला थोडक्यात फक्त सांगाल का? NCERTने मागच्या वर्षी 2025 नोव्हेंबर ऑगस्ट या दरम्यान मराठा साम्राज्य दर्शविणारा जो नकाशा होता तो 8वीच्या पाठ्यपुस्तकातनं वगळलेला आहे. आता वगळण्यासाठी एक ठोस कारण पाहिजे जे की आजपर्यंत समोर आलेलं नाहीये. मग हा काही लोकांचा खोडसळपणा आपण म्हणू शकतो किंवा इगो म्हणू शकतो. ह्याच्यासाठी तुम्ही एवढा मोठा इतिहास नाकारणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे, पाप आहे आणि अन्यायजनक आहे. हा निर्णय त्यांनी जेव्हा घेतला त्यावेळेस मी छत्रपती घराण्याच्या वतीने, शिवशंभू भक्तांच्या वतीने एक आवाज उठवला होता. त्याची सुरुवात आम्ही साताऱ्यात ही केलेली आहे.
24 तारखेला साताऱ्यात देखील महाराष्ट्र धर्म मोर्चा आयोजन केला होता, निव्वळ ह्याच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो हळूहळू पुसण्यात येत आहे, तर तसं न होता हा मराठा साम्राज्याचा इतिहास जपून ठेवणे आणि पुढच्या पिढीपर्यंत तो समजला पाहिजे, कळला पाहिजे. खरं तर थोडंसं खेदजनक गोष्ट अशी आहे की खूप लोकांना हा विषय माहिती नाही आहे आणि इतिहास देखील माहिती नाही आहे याचा. तर थोडक्यात मी सांगू इच्छिते, छत्रपती शाहू महाराजांचा जो काळ होता 18व्या शतकातला, तो कालखंड होता की स्वराज्याचा विस्तार ज्यावेळेस झाला, अगदी आपण म्हणतो तंजावर ते पेशावर, हे ते सर्व त्या काळात झालं होतं. आपल्या खूप वीर मराठ्यांनी त्यांचं बलिदान देखील दिलेले आहे. असंख्य मोहिमा या राजस्थान आणि वरती नॉर्थ इंडिया इथे झाल्या. त्याच्यामध्ये आपले शूरवीर सरदार होळकर होते, शिंदे होते, बाजीराव पेशव्यांचा देखील समावेश आहे. हे सर्व शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली झालं. त्याच्यातल्या प्रामुख्याने राजपुरा मोहीम, बुंदीचा हस्तक्षेप, पाटण आणि मेरठा ह्या मोहिमा. तर हा एक सत्य इतिहास आहे आणि इतिहास हा कोणाच्याही भावनांवर नसतो, तर तो सत्य घटना आणि सत्य पुराव्यांवर असतो. आज आपल्याकडं असे असंख्य पुरावे आहेत जे दर्शवितात की तो विस्तार अगदी तंजावर ते पेशावर हा झाला होता. अगदी कुठल्या साली कुठली मोहीम झाली होती हे देखील आपल्याकडं नमूद आहे. माझं एकच म्हणणं असं होतं की कुठल्या सीमेबाबत होता तर त्या नकाशाची दुरुस्ती होऊन तो ठेवला पाहिजे होता पुस्तकांमध्ये, पण तसं न करता पूर्ण त्यांनी वगळलेला आहे. म्हणजेच मराठ्यांचा इतिहास तुम्ही नाकारताय आणि महाराष्ट्र हा स्वाभिमानावर उभा आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात अशी गोष्ट निंदजनक गोष्ट होणं, तर आता महाराष्ट्र हे देखील शांत बसणार नाही ह्या गोष्टीमुळं. तर आत्ता आपण पुणे येथे देखील महाराष्ट्र धर्म मोर्चा हा आयोजन केला होता. कलेक्टरांना आपण काही मागण्या आणि निवेदनं दिले आहेत. आपल्याकडे सत्य पुरावे आहेत, ते देखील अटॅच केलेले आहेत. आणि एकच विनंती आहे की लवकरात लवकर शासनातर्फे आपला आवाज दिल्लीपर्यंत, केंद्र सरकारपर्यंत पोहोचावा आणि नकाशाचं पुनर्स्थापना त्या पुस्तकात परत व्हावी. त्याचबरोबर महापुरुषांविषयी जे अपशब्द आजकाल ऐकले जातात किंवा वक्तव्य जी आपण ऐकतोय, त्याच्यावर देखील एक कडक कारवाई होईल किंवा एक कडक कायदा असा सरकारने केला पाहिजे. अजून अशी देखील आपण मागणी केली आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा देखील जास्ती प्रमाणात इतिहास, डिटेल्ड इतिहास हा आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश झाला पाहिजे. आणि साताऱ्यात जो मोर्चाचं आयोजन झालं होतं, मी सर्वांची खरंच आभारी आहे, सर्व शिवशंभू भक्तांची. आणि महाराष्ट्राकडनं त्याला अतिशय मोठा प्रतिसाद मिळालेला आहे, पाठिंबा मिळालेला आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात देखील हा मोर्चा आयोजन केला होता. तर सर्व धर्म, सर्व संघटना, पक्ष याच्यात समावेश होता आणि हीच आपली एकजुटी आज आपण पुढं महाराजांचा इतिहास जपण्यासाठी कायम ठेवली पाहिजे. एक प्रश्न असा होता की आज तुम्ही महाराष्ट्र धर्म मोर्चाचं आयोजन पुण्यामध्ये केलं होतं, लाल महाल कलेक्टर ऑफिस. या मोर्चा दरम्यान बरेचशाच पुणेकरांनी आपल्याला खूप साथ दिली. त्या पुणेकरांविषयी तुम्ही काय सांगा? सर्वप्रथम सर्व पुणेकरांचे मी अतिशय मनापासून आभार मानते की आज इतक्या उत्स्फूर्तपणे त्यांनी ह्या मोर्चात सहभागी देखील झाले आणि पाठिंबा दिला. कोणतीही जात, धर्म, पंथ न पाळता ते याच्यात सहभागी झालेले आहेत. तर खरंच अभिमान वाटतो की ज्यावेळेस छत्रपती महाराजांचा विषय येतो त्यावेळेस सगळे एकजुटीने आवाज उठवतात. ताई, आपण बघायला गेलं तर कुठेतरी लोकप्रतिनिधी यामध्ये कमी पडत आहेत असं दिसते. कारण निवडणुका आला की
लोकप्रतिनिधींना महाराज आठवतात, महाराजांचं वाक्य आठवतात, अहद गंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला, असं अभिमानानं गर्वानं ते स्टेजवर म्हणतात. अटक ते कटक आमचं राज्य होतं असं ते म्हणतात. पण ज्यावेळी अशा काही घटना घडतात त्यावेळी ते कुठेतरी बॅकफुटला गेलेलं दिसते. त्या संदर्भात तुम्हाला काय सांगायचं आहे? आता आपण जी चळवळ उभी करतोय हा. किंवा हे ह्याच्यासाठीच करतोय की सर्वांपर्यंत ह्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. हो. इतिहास काय होता, इतिहास कसं पुसण्याचा एक प्रयास म्हणजे इतिहास पुसण्याचं जे चाललं आहे हे न करता सर्वांनी एकत्र यावं. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे एकट्या कुठल्या समाजाचे नव्हते, ते सर्वांचे होते. त्या काळामध्ये अगदी आपण पाहिलं तर मराठ्यांनी राष्ट्ररक्षण हे देखील केलेलं आहे. त्याच्यामुळं हा मुद्दा सर्वांचा आहे. ह्या च्या अनुषंगाने किंवा अजून काही पुढची पावलं आमची घेतली जातील, सभा आणि मोर्चे, याच्या अनुषंगाने आम्ही एकच गोष्ट प्राधान्याने किंवा प्रामुख्याने पुढं हे करू शकतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. ज्या वेळेस ही चळवळ निर्माण होईल तर 100% अधिकारी असतील का, आपण जसं म्हणता जे फक्त महाराजांचं नाव एक ठराविक त्यांच्या फायद्यासाठी वापरतात, तर तसं न होता सर्वांचा समावेश ह्याच्यात होईल. आणि तोच आपला प्रयास आहे की आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. ओके ताई, बघायला गेलं तर मी स्वतः एक CBSEचा विद्यार्थी आहे. मी NCERTच्या पाठ्यपुस्तकातून शिकलोय. मी त्या 8वीच्या पुस्तकात नकाशावरती अभ्यास केलाय. एक कसं असतं की त्या वयात ना लिहिलेल्यापेक्षा आपण एक व्हिज्युअल असतं ते जास्त समजतो. त्यामुळे तो नकाशा गरजेचा आहेच, 100% गरजेचा आहे. पण त्याचबरोबर जे लिहिलेला जो इतिहास आहे तो कुठे तर कमी कमी पानात होत चाललाय. त्याबद्दल पण आपली काय भूमिका असेल का? आमचं आता हाच प्रयत्न चाललाय आणि मागण्यांमध्ये ज्या आम्ही केलेल्या आहेत, मुख्यमंत्र्यांना पण भेटलो त्यावेळेस ज्या मागण्या केल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे लिहिलं आहे की हा जो कमी इतिहास आपल्या कमी पानं होत चालली आहेत तो वाढवला पाहिजे. म्हणजे पूर्ण भारतभर आपल्या छत्रपतींचा इतिहास काय होता हे समजेल आणि त्याच पावलांवर आपण पुढं देखील आपली पुढची पिढी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्याच पावलावर यश प्राप्त करेल. दुसरी गोष्ट मी अशी सांगू इच्छिते, आपण जसं बोललात की NCERTच्या अंडर ऑलमोस्ट 27,000 स्कूल्स येतात आणि 11 लाख विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवणे हे पाप आहे. ते पण नॉन मराठा किंवा असे ते विद्यार्थी आहेत. तर असं इतिहास हा सत्य घटनेंवरती असतो, पुराव्यांवर असतो. तर हे दुष्कृत्य झालं नाही पाहिजे. महाराष्ट्रातनं महाराजांच्या वतीने एक आवाज तिथपर्यंत पोचला पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याचा समावेश देखील झाला पाहिजे. महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज असो, छत्रपती संभाजी महाराज यांचा देखील इतिहास पाठ्यपुस्तकात आला पाहिजे. ओके ताई, पाठ्यपुस्तकांचं झालं वगैरे सगळं झालं. फक्त आता एक मुद्दा मला असं बोलायचं होता की वारंवार महाराजांची विटंबना आपल्याच महाराष्ट्रात येऊन काही लोक करतायत. त्या विटंबनावरती काही तुमची ठोस पावलं असतील का, किंवा तुमचे काय विचार आहेत, तुम्ही काय सरकारला सांगू इच्छिता? मी आधी पण ही मागणी केली होती की कोणतेही महापुरुष असो, कोणत्याही महापुरुषांवरती अपमानास्पद वक्तव्य किंवा वाईट शब्द हे वापरले नाही गेले पाहिजे. त्याच्यावर एक कडक कायदा झाला पाहिजे, जेणेकरून पुढच्या वेळेस एक नियंत्रण होईल की आपल्याला कुठलेही अपशब्द नाही बोलले पाहिजेत महापुरुषांवरती. आज महाराष्ट्र धर्म मोर्चा पुण्यात झाला, याच्या पुढची रणनीती आपली काय असेल आणि पुढं कुठं काय कसं करता येईल हे जरा सांगाल? आता आमचा प्रयत्न चालला आहे की शासनातर्फे आमचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचल, पण त्याची लवकरात लवकर जर दखल नाही घेतली गेली नाही तर हेच मराठ्यांचं जे आंदोलन असेल ते दिल्लीपर्यंत पोहोचेल. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. तुमचे विचार संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करूच. आपल्या पाठीमागं आपला इतिहास काढला, आपला नकाशा काढला, तोच नकाशा आज पाठीवर घेऊन ताई मी होतो मोर्चामध्ये. त्यामुळं आपल्या लढ्याला नक्कीच यश मिळेल.
नाही, धन्यवाद. आणि आपल्या युवकांचं असंच सहकार्य राहू द्या. हो. हा विषय खूप मोठा आहे, गंभीर आहे हो. आणि कदाचित हा जो लढा आहे याला खूप वेळ देखील लागणार आहे. हो. पण आपण अगदी ठामपणे सर्वांनी हा विषय वरपर्यंत पोहोचवला पाहिजे. तर हा होता श्रीमंत छत्रपती वृषलीताई भोसले यांच्या सोबतचा विशेष पॉडकास्ट. मित्रांनो, NCERTच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली नकाशा वगळण्यात आल्याचा मुद्दा हा फक्त इतिहासाशी संबंधित नसून आपला वारसा, आपली अस्मिता आणि पुढच्या पिढींच्या इतिहास ज्ञानाशी संबंधित अत्यंत महत्वाचा मुद्दा. या विषयाची वस्तुस्थिती आणि त्यावरील भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही हा विशेष संवाद आपल्या समोर घेऊन आलो. त्यामुळे हा पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, कारण हा विषय अत्यंत गंभीर आहे आणि तो बऱ्याच लोकांना आज देखील माहित नाही. त्यामुळे हा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचू दे, प्रत्येकाला हा नेमका विषय काय आहे कळू दे. आणि अशाच महत्वाच्या विषयांवरील माहितीपूर्ण संवादासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.